हजारोंच्या उपस्थितीत संदीप शेळकेंनी भरला उमेदवारी अर्ज। शक्ती प्रदर्शन करत रॅली काढून दाखल केली अपक्ष उमेदवारी। आघाडी आणि युतीमध्ये गोंधळ असल्यामुळे जनतेची अपक्षांच्या बाजूने निर्णय घेण्याची मानसिकता झाली आहे व आपण सक्षम पर्याय म्हणून जनतेपुढे जात आहे व बुलढाण्याची जनता निश्चितच आपल्याला निवडून देईल असा विश्वास अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी व्यक्त केलाय। बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी आज 3 एप्रिलला हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना संदीप शेळके बोलत होते। संदीप शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागाराजवळील मैदानावर आयोजित सभेला संबोधित केले व त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने रॅली काढून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांच्या सभेला व रॅलीमध्ये नागरिकांची विशेषतः महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। दरम्यान बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीत सर्वच प्रमुख उमेदवार शक्ती प्रदर्शन करत हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याने ही निवडणूक दिवसेंदिवस चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। संदीप रामभाऊ शेळके बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो। कायद्याद्वारे प्रस्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानावर मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन आणि भारताचे सार्वभौम व एकात्मता मी शिरोधारेन। तुम्ही महायुतीबद्दल बोलता, तुम्ही आघाडीबद्दल बोलता, मग तुमच्या घरातले सदस्य तर एका पक्षात आहेत आणि तुम्ही तर अपक्ष जातायत। आमच्या घरातले सदस्य एका पक्षामध्ये आहेत, अनेक वर्षापासून काम करतायत, ते त्या पक्षाच्या भूमिकेशी प्रामाणिक आहेत, ते त्यांचं काम करतायत। मी ही जिल्हा विकासाची चळवळ घेऊन जातो आहे आणि तुम्हाला सांगणं माझं एकच आहे, जे कोणी त्यांना प्रश्न विचारतील त्यांना एकच उत्तर द्या। घरामध्ये खूप कारभारी असतात, बरोबर आहे। कोणी शेताचं पाहतो, कोणी बाहेरचं किराणा भाजीपाला पाहतो, कोणी एखादं मरण धरण लग्नामध्ये जातो, बरोबर ना। तसं आमच्या परिवारामध्ये पण लय कारभारी आहे, पण ठाकूर मात्र एकच आहे, भाऊसाहेब शेळके। मला असं वाटतं की कोण्या पक्षापेक्षा आणि कोण्या व्यक्तीपेक्षा जो मागासलेपणाचा कलंक आहे तो मला पुसायचा आहे। त्याच्यामुळे व्यक्ती किंवा विचारधारेपेक्षा मी माझं विजन घेऊन जातो आहे। तुम्ही सगळे लोक बघता की सातत्यानं सकारात्मक राजकारण मी केलेलं आहे आणि मला वाटतं की माझ्या चळवळीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाची ही चळवळ आहे। सकारात्मक विचार माझे आहेत की या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं विकास निधी जो आहे तो आरोग्य, शिक्षण, पांधन रस्ते, MIDC या बाबतीत खर्च झाला पाहिजे, त्यावर काम झालं पाहिजे, त्याच्यासाठीची माझी लढाई आहे। कालच एक मंत्री महोदय जिल्ह्यामध्ये आले होते आणि त्यांच्या सहयोगी पक्षाचे जे लोकसभा प्रमुख आहेत त्यांनी जर उमेदवारी अर्ज काढला नाही तर त्यांना त्यांची अवकात दिसून येईल असं म्हटलं। दुसरे जे महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष आहेत तर ते दादांनी सुद्धा अर्ज भरण्याच्या बाबतीत अनेक वेळा त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे।
दोन्ही आघाडी आणि युतीमुळे गोंधळ आहे आणि त्या गोंधळामुळं जनता ही अपक्षांच्या बाजूने निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता झालेली आहे आणि मी एक सक्षम पर्याय म्हणून जनतेपुढे जातो आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच बुलढाण्याची जनता मला निवडून देईल याचा